पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणामध्ये येत असतात। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यात सूर्यकिरण पाहायला मिळत नाही। 3 महिने या गावात धुक्याची चादर पसरलेली असते। धुक्यात हरवलेलं गाव म्हणून देखील आंबोलीला ओळखलं जातं। या ठिकाणी असलेल्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात। कोकणातील या निसर्गरम्य ठिकाणाला विशेष महत्त्व आहे। याला मिनी महाबळेश्वर सुद्धा म्हटलं जातं। पाऊस, धुकं आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी पर्यटक आंबोलीमध्ये दरवर्षी दाखल होत असतात। कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं हे गाव आहे ज्या ठिकाणी सूर्याचं किरण महिने पडत नाही आणि या गावाचं ठिकाण आहे आंबोली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गाव आहे। आंबोली गावातील आपण सध्या आहोत। आपण पाहतो की पूर्ण तरी धुक्याची चादर दिसते एकंदरीत आणि याच वातावरणासाठी सर्वच जण आकर्षिले जातात आणि म्हणून आंबोली हे थंड हवेचे ठिकाण देखील आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर हे सर्व जे वातावरण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात आणि याच आपण सोबत आंबोलीत काही पर्यटक देखील आहेत। काय सांगाल, येथे बरेच महिने ऊन दिसत नाही आणि धुक्याची चादर असते, पाऊस देखील मोठ्या प्रमाणात पडतोय, कसं वाटतं इथे याला? खरंच चांगलं वाटतं। आम्ही गोव्यासून आलेलो आहे आणि आम्ही आलो आहे म्हणजे काय, आम्ही महाबळेश्वर एवढं जाऊ शकत नाही। गरिबांचे महाबळेश्वर आहे, इथे तू येऊन कॉमन मॅन येऊ शकतो। यू कॅन एन्जॉय विथ अफोर्डेबल रेट्स आणि ह्यांची असं आहे की इथे लोक एवढं चांगले आहे, एकामेकांना हेल्प करतात। हॉटेल व्यावसायिक आहेत या ठिकाणी नेहमी पाऊस असतो, पूर्ण हे धुक्याचं चादर असते। 2-3 महिने म्हणजे किती महिने एकंदरीत असं वातावरण राहतं, काय सांगाल? या ठिकाणी जवळजवळ हे आंबोलीचं 3 महिने एक क्लायमेट असंच असतं, म्हणजे धुक्याची कंप्लीट चादर असते। 3 महिने ऊन या ठिकाणी आम्हाला बिलकुल मिळत नाही या ठिकाणी आणि पर्यटकांना हे आकर्षित करतं आहे। धुकं आता तुम्ही पाहिलं असेल, या ठिकाणी जवळजवळ 20 फुटाच्या पुढचं काहीच दिसत नाही आणि यातील जे पर्यटक जे आहेत, नेहमी येणारे पर्यटक जे आहेत, त्यांना ते आकर्षित करतं। उमेश पुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।